घरी आलेल्या पाहुण्याला देव समजणारी आपली संस्कृती आहे, म्हणजे अतिथी देवो भव. पण आपल्या बॉडीमध्ये एक पाहुणा आहे जो आपल्यासाठी अजिबात देव नाही आहे, तर राक्षस आहे. कोण आहे हा पाहुणा? आणि त्याच्यावरती MST CET 2025 मध्ये एक क्वेश्चन आला होता. तो क्वेश्चन जरा व्यवस्थितपणे समजून घेऊया. एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, त्याला काय म्हटलं जातं? MST CET 2025चा क्वेश्चन आहे. म्हणजे असा कुठला फॉरेन सबस्टन्स आहे, बाहेरचा पदार्थ आहे, जो आपल्या बॉडीला इन्वेड करतोय, म्हणजे अटॅक करतो आहे, आणि त्याने अटॅक केल्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्याला रिस्पॉन्ड करते आहे. म्हणजे इम्युन सिस्टीम लगेच CCTV मोडमध्ये जाते आहे आणि त्याला सांगते, बाबा तू आलायस, पण तू आलेला मला अजिबात आवडलेला नाही आहे, लगेच बाहेर निघायचं. कुठला ऑप्शन तुम्हाला वाटतो याच्यापैकी बरोबर आहे? तर बाळांनो, यापैकी जो करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर सी, अँटीजन. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. अँटीजन हे असे फॉरेन सबस्टन्स असतात जे आपल्या बॉडीला अटॅक करतात आणि त्यांच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते, आणि इम्युन सिस्टीम एकदा काय ॲक्टिवेट झाली की आपली इम्युनिटी त्या ठिकाणी त्या अँटीजनला बॉडीच्या बाहेर पळवून लावते. एकदम बरोबर. सो आपली जी इम्युनिटी आहे ती दोन प्रकारची असते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. एक इनेट इम्युनिटी ज्याला आपण नॅचरल इम्युनिटी म्हणतो, आणि एक ॲक्वायर्ड इम्युनिटी असते. ओके, सो इम्युनिटीचाच एक भाग असतो बेटा, आपल्या बॉडीमध्ये एक प्रोटेक्टिव्ह केमिकल बनतं ज्याला आपण अँटीबॉडी म्हणतो, पण ते या क्वेश्चनचं आन्सर नाही आहे. अँटीबायोटिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतात, फंगायच्या अगेन्स्ट काम करतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्या सगळ्यात पहिले शोधले होते. स्टॅपिलोकोकस ऑरियस नावाच्या बॅक्टेरियावरती काम करत असताना. आणि अँटीकोॲग्युलंट म्हणजे कोण? अँटीकोॲग्युलंट म्हणजे असे सबस्टन्सेस की जे आपल्या ब्लडला कोॲग्युलेट, क्लॉट म्हणजे गोठू देत नाही. हा होता क्वेश्चन, हे होतं याचं सोल्युशन. आणि तुम्हाला जर माझा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पद्धत आवडली असेल आणि यूट्यूबला तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर काय करायचं आहे? चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, आणि इंस्टाला असेल तर फॉलो करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर दरवर्षी मी त्या ठिकाणी MST CETचा क्रॅश कोर्स हा मुलांसाठी घेत असतो. आपल्या MST CETच्या क्रॅश कोर्ससोबत मी अजून एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याला आपण टेस्ट सिरीजचा कोर्स म्हणतो. यामध्ये तुम्हाला 3000पेक्षा जास्त MCQ सॉल्व्ह करायला मिळतील, आणि ते पण ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून. सो तुम्ही जर MST CETची तयारी करत असाल आणि MST CETचा पेपर कसा होतो हे तुम्हाला माहिती नसेल तर हा कोर्स तुम्हाला मदत करेल MST CETच्या टेस्ट समजून घ्यायला. कारण MST CETच्या ज्याप्रमाणे टेस्ट होतात त्याप्रमाणेच टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये सोडवायला मिळतील, MCQ सोडवायला मिळतील, आणि प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तर या नंबरवर मला हाय टाका, मी तुम्हाला माझ्या MST CETच्या क्रॅश कोर्सची तसंच या टेस्ट सिरीजच्या त्या ठिकाणी कोर्सची लिंक शेअर करेल, आणि फ्री स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला माझ्या ॲप्लिकेशनवर भेटून जाईल. तुम्हाला तुमच्या अपकमिंग MST CETसाठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. बाय.